हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी. जनाला एक्सप्रेसची जलद भरारी. चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बसेश्वर टॉपिकल व कल्चर संघामार्फत चेंबूर मुंबई येथे कर्नाटक राज्योत्सव बालदिन उत्साहात साजरा. शनिवार 30 नोव्हेंबर रोजी बसेश्वर फिलॉसॉफिकल व कल्चर संघ चेंबूर येथे कर्नाटक राज्योत्सव व बाल दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघाचे कार्यदर्शी NB सावळा यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. नंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कलाकार कर्नाटक राज्योत्सव विजेता 2019 मुनवळी यांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिला मंडळाकडे प्रार्थना करण्यात आली. विद्यार्थ्यांकरता चित्रकला, भाषण, नृत्य, वेशभूषा, गायन असे विविध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकऱ्यांना दिग्गज पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचित पारितोषिक सुपूर्द करण्यात आले. MM कोरी यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच सर्व परीक्षकांना देखील स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे विशेष सन्मान करण्यात आले. शिवानंद अमरखेड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत रंजनात्मक पद्धतीने केले. बाल कलाकार विभोदी यादव वय वर्ष 10 याने भाषण, नृत्य व गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संघाचे सदस्य, समितीचे सदस्य, विद्यार्थी व पालक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मोलाचे योगदान दिले. आभार प्रदर्शन अमरीश पाटील सर यांनी केले. सर्वांनी महाप्रसाद ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता झाली. Dear friends, my name is Vibhodhi Yadav. I am 10 years old. My speech subject is importance of Basavanna Vachanas in our day-to-day life. Lord Basavanna born in 1131 in the village of Bagewadi. He was born in Brahman family, but he rejected the caste system. He was great philosopher, poet, and social reformer. He is famous for his teaching social equality. He was pioneer of Lingayat religion. He taught social equality. He taught gender equality. He teaching very many made social equality in a humble way. Lord Basavanna had written Vachanas in simple language can all people can understand. His Vachanas convey the all people are one. Lord Basavanna built an Anubhav Mantapa, a platform to express views. He advised people not to believe in superstitions. Lord Basavanna had written Vachanas caste system. His Vachanas also taught equality in a humble way. Lord Basavanna treated all men and women as equal. He condemned human and animal sacrifices. Due his holy thought, there are many changes in taken place society. He
spread social awareness through his vachanas. Lord Basavanna had written many vachanas. Among them, my favorite vachana is Dehave Devalay Manave Devaru Tanatano Aridode